सुखानंतर काय येणार आहे? आणि दुःखानंतर, श्रीमंतीनंतर, गरिबीनंतर. तर हे सगळे भोग भोगायचे असतात आपल्या आयुष्यात. तर मला असं वाटतं कर्माचा सिद्धांत आहे. संघर्ष करा, माफ करा, माफी मागा, फ्लेक्झिबल राहा. जीवनामध्ये फार लोकांच्या आयुष्यात दुःख आहे, त्रास आहे, संघर्ष आहे. करा ना माफ लोकांना. जरी तो चुकीचा असेल ना तरी पण त्याला माफ करून टाका, ते व्यवहार मिटून टाका. कोणाची वाटतं ना त्याच्या मनासारखं करायचं तर होऊन जाऊ दे त्याच्या मनासारखं. काय वाटतं तुम्हाला? श्वास किती वेळ पकडून ठेवणार तुम्ही? सोडून द्या ना श्वास, पकडून नका ठेवू. टोमणे नका मारू घरच्यांना. वारंवार भूतकाळात कुठल्या तरी घटना घडल्यात, त्या टोमणे मारू 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 रोज लाकाला घरच्याला रडायला लावतात. करतात ना लोक असे? होतात. मनुष्य आपण रोबोट थोडी आहे. चुकू शकतं कुणाकडून, काही होऊ शकतात काही ना काही प्रॉब्लेम्स. तर माफ केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? भगवंताने एकत्र आपल्या कर्मानुसार आणलंय ना, तर कर्माचे फळं भोगण्यासाठी तसं परफॉर्म करतो आपण, तसं क्रिया घडून जातात. मग घडून गेलेल्या गोष्टीला का बरं वारंवार टोमणे हाणत बसायचं? का त्रास द्यायचा? शारीरिक प्रॉब्लेम आहेत, मानसिक प्रॉब्लेम आहेत. काही लोकांच्या जीवनात सुख आहे, दुःख आहे. कोणी येतो आपल्या आयुष्यात. भूतकाळात सुख आणि दुःख देणारे लोक येऊन गेले की नाही गेले? आज पण आनंद आणि दुःख देणारे लोक आहेत, येणाऱ्या काळात पण येणार. तर ते आईवडिलाला ॲक्सेप्ट करा, जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करा. दर्शन घ्या त्यांचं. पुन्हा चान्स भेटत नाही त्यांना. मिठी मारा, डोळे पुसा, बघा ते रडतील. आईबापाच्या पाया पडून त्यांना मिठी मारा आणि सांगा मी तुमच्यावर खरंच लई प्रेम करतोय. ढसा ढसा आसू गळतील. बघा ट्राय करून, बघा ट्राय करून. पत्नीला म्हणून पहा, पत्नीला म्हणून पहा डोळ्यात डोळे घालून की मी तुझ्यावर फार प्रेम करतोय. तू माझी, माझ्या आईबापाची, माझं घर, माझे कपडे, माझं जेवण, माझे मुलं, सगळ्यांना साथ देतेस तू. खरंच भगवंताचे धन्यवाद मानतो की माझी सुंदर पत्नी दिली आहे. म्हणून बघा एकदा, पत्नीला लय भारी वाटन. का बरं? तिच्यातले दुर्गुणच काढू काढू संसार डिस्टर्ब होऊ राहिलाय की नाही? नवऱ्यातले दुर्गुण काढतायत. जेवढं तुम्ही राग व्यक्त करू शकतात ना तेवढा प्रेम व्यक्त करा घरच्या सोबत. बघा सुखच सुख भेटायला चालू होईल. आहे का तयारी सुख? ॲक्सेप्ट. दूध कशामुळं तापतं? अग्नीमुळं का पातेल्यामुळं? कशामुळं? पण दुधाला काय वाटतं? कशामुळं? पातेल्यामुळं. दुधाला वाटतं मी पातेल्यामुळं गरम होतोय, पण खरं दूध तापतं कशामुळं? अग्नीमुळं. हे दुधाला सांगावं लागन की पातेलं गरम झालंय ना, पातेल्याला त्रास नको देऊ, त्याला शिव्या नको देऊ, तो चुकीचा नाहीये. खाली जी कर्माची अग्नी आहे ना, ते कर्म या पातेल्यात रोज चटके देऊ राहिले. समज माया? ॲक्सेप्ट युअर पेरेंट्स, ॲक्सेप्ट युअर वाईफ, ॲक्सेप्ट युअर सन्स, चाइल्ड्स, ॲक्सेप्ट युअर अपलाईन, ॲक्सेप्ट युअर डाऊनलाईन, ॲक्सेप्ट युअर ब्युटी, ॲक्सेप्ट युअर बॉडी. नो मॅटर. सगळ्याला सेमच ब्युटी भेटेल का? सेम रिलेशन भेटतील ना? भेटतील का? नो मॅटर. जगा. मरण्याच्या आधी कधी एकजेट व्हावं लागेल या जगातून काही माहीत आहे का? रोज असं संध्याकाळी झोपा की सगळे व्यवहार कंप्लीट झाले पाहिजेत. SMS टाकू टाकू स्वारी झाला. चुका तेव्हा माफ करू किंवा नाही करू, चला आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. येस ऑर नो? बघा, सहन करा, झुका लोकांसोबत. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं देवा की माझी गाढवावरून धिंड काढली. काय म्हणतात? बरं झालं देवा की माझं सावकारकीच्या वह्या पाण्यात बुडून टाकल्यात. समजले का? बरं झालं देवा म्हणजे जे पण दुःख होतं ना ते भल्यासाठी होतंय. ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट नाही झालं तर ते तुमच्या पाठीमागे व्याजाने पळेल का नाही पळेल? एक मुलगा मुलगी लग्नानंतर डिवोर्स केस त्यांची लांबत गेली तर दोघं पण अटकतात त्या बंधनात. दोघाला पण लग्न करता येत नाही. येस ऑर नो? मग ह्या जगात एक्झाम्पलसाठी जर विचार केला तर असे भरपूर अधुरे ट्रान्झॅक्शन आहेत. एकमेकाला ताणू 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 कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनला लोक हेडे घालतात, हाणामाऱ्या करतात, शारीरिक ताकद दाखवतात. काय होणार आहे नाही? आज माझ्या ताकद आहे, मी सांगल मी असा आहे तसा आहे. पण एक कमजोर माणूस सुद्धा आत विचार करतो का नाही, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तुला दाखवणार. जरी मी नाही दाखवलं तर ज्या दिवशी तुझं वाईट होईल त्या दिवशी मी दारू पिऊन नाचणार की बरं झालं बदला घेतला. येस ऑर नो? काही लोक असे बोटं मोडतात, हां अशी बरी झाली बरी झाली. येस ऑर नो? जे लोक तुमचा बदला घेऊ शकत नाहीत ना ते वाट पाहून असतात की कधी तुमच्या आयुष्यात कार्य लागते. आणि ते जाळ झाल्यानंतर ते शेकायला येतील. बघा देवाने लगेच बदला दिला. करताल काय ॲक्सेप्ट? भूतकाळात किती जणांचे दुश्मन आहेत? दुश्मन आहेत बाबा, लई दुश्मन आहेत सर पाठीमागं भूतकाळात आहेत ना भरपूर जणांचे. त्या दुश्मन पहिल्या बंद करा. हा प्रश्न येतो की कधी कोणी झुकायचं? बुद्धांना विचारलं, दोन व्यक्ती भांडणं करतात तर कोणी झुकायचं? तर बुद्ध म्हणले ज्याला शांत जीवन जगायचं त्याने झुकायचं. समजतंय का? झुका. गांधीजींनी अहिंसा मार्ग स्वीकारला. काय स्वीकारला?
अहिंसा, सत्याग्रह, इंग्रजांना बाहेर काढलं. येस ऑर नो? फॉरगेट पीपल, फॉरगिव्ह पीपल. मग माफ का करायचं? मी का माफ करतो? माझ्या आयुष्यात मी लोकांना माफ करण्याचं का कारण आहे? कारण की मला कळलं ते पातेलंय. भाजीपाला मीच भरून दिला होता, आता तू सडका आलाय तर मी ज्याने आणून दिलाय त्याला बोलून काही फायदा आहे का? मीच भरला होता. येस ऑर नो? कर्माची फळं भोगावं लागतात, सुट्टी नाही. काही कंपन्या आल्या, काही लोकांना बोलून गेल्या, फुसून गेल्या. एक जण आला, म्हणले मग 3 लाख रुपये लॉस झाले. सर मी त्याला शोधतोय 2 वर्षापासून. म्हणलं काय करणार? हाणणार सर. मग काय होणार? बरं वाटणार. म्हणलं आत्ता मनात विचार कर ना, हाणलंय त्याला, बरं वाटेल. जैसे ज्याचे कर्म तैसे. गाणं म्हणायला लय भारी वाटतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई. आणि गाणं संपल्यास पुढे रे तू. हे ऐकत राहिलं तर दुसरा विचार येतो का? ज्या क्षणी आवाज बंद होतो लगेच माइंड दुसऱ्या फाईल ओपन करतं. तुम्ही घरात भांडणं झालेत म्हणून घराच्या बाहेर निघून गेले, फिरून आले बाहेर गेले, लई किटकिटे घरात. पुन्हा रात्री तुम्ही 8:30ला घरात गेले जेवायला, सकाळी बाहेर निघले होते, पुन्हा ती किटकिट समोरच आहे. ते ऍप्लिकेशन बंदच नाही होत. थोड्या वेळासाठी असं वाटतं बंद केलंय, पण ते पुन्हा ओपन होतं. मन आहे ना, जेव्हा म्हणून मागितलं तर असोसिएशन, म्हणून कीर्तन, सवय लावा चांगल्या वातावरणाची, मग तुम्ही मनाने स्टेबल होणार. अरे तुम्ही शोधायला जाताना तेव्हा एवढं भेटन, पण जेव्हा तुमचं पुण्यकर्म तुम्हाला द्यायला जाईल ना, खजाना भेटतो, खजाना. समज माया.